नमस्कार मित्रमंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? मी तुमची रूपाताई घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक छानशी गोष्ट. गोष्टीचं नाव आहे कोल्हा आणि कावळा. एकदा काय झालं, एका कावळ्याला खूप भूक लागलेली असते. तो खूप लांबपर्यंत उडत उडत जातो, पण त्याला काहीच मिळत नाही. तो अजून प्रयत्न करतो आणि शेवटी त्याला एक मोठा चीजचा तुकडा जमिनीवर पडलेला दिसतो. तो तुकडा बघताच क्षणी त्याला खूप आनंद होतो. तो पटकन तो तुकडा आपल्या चोचीत पकडतो आणि उडत उडत एका छान मोठ्या हिरव्यागार झाडावर जाऊन बसतो. आता कावळा चीजवर ताव मारणारच, तेवढ्यात तिथे कोण येतं? कोल्हे दादा. कोल्हे दादाला पण खूप भूक लागलेली असते, पण त्याला हे पक्का माहिती असतं की हा काही आपल्यासोबत चीज वाटून खाणार नाही. म्हणून मग कोल्हे दादा एक युक्ती करतो आणि तो कावळे दादाला म्हणतो, अरे तूच आहेस का तो कावळे दादा ज्याच्याबद्दल संपूर्ण जंगलामध्ये चर्चा सुरू आहे? सर्वजण सांगत होते की खूप छान दिसतोस आणि तुझा आवाज तर अप्रतिम आहे. प्लीज तू माझ्यासाठी एक गाणं गातोस का? प्लीज. मग त्यावर कावळे दादाला फार अभिमान वाटला. अरे हा आपल्याबद्दल किती छान बोलतोय. तुम्हाला पण छान वाटते की नाही तुमच्याविषयी जर कोणी छान बोललं तर? मग त्याचप्रमाणे कावळे दादालाही खूप छान वाटलं आणि तो लगेचच गाणं म्हणायला सुरुवात करतो. पण होतं काय, कावळे दादा जसं गाणं म्हणण्यासाठी तोंड उघडतो तसाच चीजचा तुकडा त्याच्या तोंडातून खाली पडतो. तो तुकडा बघताच कोल्हा पटकन तोंड उघडतो आणि तो तुकडा खाऊन टाकतो. काय मग, आवडली का गोष्ट? आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके, बाय.